नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज बघूया आपल्या जेवणासाठी काय बनवते मी। हे बाजारातून स्वच्छ बोंबील आणलेत, ताजे ताजे स्वच्छ धुवून घेतलेत। हे काळे मासे हे कापून आणलेत। बोंबील आपण फ्राय करणार आहोत आणि काळ्या माशाचं आंबट करणार आहोत। हे बघा, सर्वप्रथम आपण तेल तापवायला ठेवलंय। तेल आता मस्त कडकडीत तापलंय। आता त्यात आपण थोडासा कांदा आणि टोमॅटो घालूया। आता हे छान मऊ होईपर्यंत परतवायचं। टोमॅटो आपला नरम झालाय। आता यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकूया। थोडीशी हळद टाकूया। आणि चवीप्रमाणे आमचा पोळी मसाला। आता ह्या वाटणाला तेल येईपर्यंत थोडा वेळ परतत घेऊया। हे बघा मंडळी, आपल्या वाटणाला किती छान तेल सुटलंय। आता यामध्ये आपली मच्छी घालूया। आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तितका पाणी घालूया। आता 5 मिनिटं एक उकळी येऊ द्यावी आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपलं सुकं खोबरं आणि चिंचेचं पाणी टाकूया। आपला आंबट उकळतोय तोपर्यंत आपले बोंबील आपण मॅरिनेट करून घेऊया। आता जेवायला फक्त मी आणि माझी मुलगीच आहे, त्यामुळे फक्त एवढेच बोंबील घेतलेत, बाकीचे ठेवून दिले। चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, आणि
कोळी मसाला, आणि थोडंसं हिरवं वाटण. आता हे छानपैकी याला चोळून घेऊया. बोंबलांना मीठ मसाला तर लावून झालाय. आता तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेऊया. दोन्ही साइडने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची. हे बघा छानपैकी आपल्या आमटाला उकळ आली आहे. आता आपण त्यात आपल्याला जेवढी गरज असेल तेवढं सुकं खोबरं घालून घेऊया. आता हे थोडा वेळ शिजू द्यावं आणि मग शेवटला आपण चिंचेचं पाणी घालूया. तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे. आता यामध्ये आपण बोंबील घालूया. आपलं मच्छीचं आंबट पण शिजत आलंय. आता त्यामध्ये चिंचेचं पाणी घालूया आणि एक 2 ते 3 मिनिटं फक्त उकळ येऊन द्यायची आणि बंद करायचं. बोंबील आपले एका साइडने छान शिजले. आता दुसऱ्या साइडने शिजवूया. हे बघा मंडळी, आपलं काळ्या माशाचं आंबट तयार झालंय. वरतून गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपले बोंबील पण फ्राय करून झाले. आता आपण जेवणाचं ताट घेऊया. या मंडळी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.